नमस्कार, मी शामराव मोकाशी. आता पुण्यासाठी टोल फ्री क्रमांक हा चालू झालेला आहे आणि परिवहन विभागाची ही लाईन आहे. त्याच्यावरून रिक्षा टॅक्सीच्या बाबत तुम्ही तक्रारी करू शकता किंवा काही सूचनाही मांडू शकता. आणि खास पुन्हा पिंपरी चिंचवडमधील रिक्षा प्रवाशांनी या टोल फ्री नंबर हा तुम्ही ऐका, 1800220110 हा रिक्षा टॅक्सी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी हा टोल फ्री नंबर आहे. जर पुण्याची वाहतूक व्यवस्था रिक्षा टॅक्सीची सुधारायची असेल, जर रिक्षा टॅक्सी चालकांना न्याय द्यायचा असेल तर जनताच न्याय देऊ शकते, हे मात्र लक्षात ठेवायचं. हे काय आहे, पुण्याचे रिक्षावाले ओला कोला उबेर कुबेरच हे करत राहिलेले आहेत. आणि का परमिट बंद करा, आणि परमिट बंद तर लवकर होत नाही. जातं हे परमिट राजच खतम होणार आहे. ते नोकरीवाल्यांचे परमिट असून द्या, चढून द्यात पाक करायचे ते. पण ह्या टोल फ्री नंबरवरती कुठल्या तुम्ही तक्रारी करू शकता. मीटरपेक्षा जादा भाडं मागणं, घेणं, बोलवून बसवणं, प्रवाशाची हुज्जत घालणं, जास्ती पैसे मागणं, दादागिरी करणं, ह्याविषयी तुम्ही तक्रारी करू शकता. की आता परवानीच कॅन्सल करायची, तो नोकरीवाल्याचा असून द्या, कोणीही आणि प्रवाशांनी मात्र मीटरपेक्षा जास्ती पैसे मागितले तर तुम्ही ह्या टोल फ्री नंबरवरती तुम्ही कॉल करा. ही 24 तास ऑनलाईन चालू असते. तुमचं लोकेशन सांगा, तुमचं नाव सांगा, तुमचा मोबाईल नंबर सांगा, तो गाडी क्रमांक सांगा. ह्या गोष्टी जर तुम्ही सांगितल्या, तक्रार नोंद होती. 48 तासात ती तक्रार पुन्हा RTOच्या साईटला पडणार कॉल सेंटरमधून आणि त्याची चौकशी होणार. मग त्याचा परवाना, गाडी ब्लॉक होणार. रिक्षा टॅक्सी चालकांना जे परवाने दिलेले आहेत ते प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी, मीटरनं व्यवसाय करण्यासाठी दिलेले असतात. आणि नेमकं हे ओला कोलाच करत बसलेले. हा ओला कोला बेकायदेशीर आहेत. खरं वास्तविक रिक्षा टॅक्सी चालकाने मीटरनंच व्यवसाय करायचा आहे आणि मीटरनं प्रवासी भाडं देतात. त्यांना बंधन आहे पूर्णांकात भाडं द्यायचं. प्रवाशांनी हात दिला की तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर बसवायचं, मीटर टाकायचं आणि त्यांना इच्छितस्थळी न्यायचं. हेही रिक्षा चालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. ही ऑनलाईन जी आहे टोल फ्री क्रमांकाची आता ही चालू झालेली आहे. तर पुण्यातील जनतेनं ह्या टोल फ्री क्रमांकावरती निश्चित तुम्ही कंप्लेंट करू शकता. व्हिडिओ शेअर करा.